मित्रांनो, पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना फसवण्यातच आलं। आपण टीव्हीला बातम्या बघल्याच आहोत की एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6,500 रुपयांची वाढ झाली, परंतु हे चुकीचं आहे। मुळात तसं काही झालेलं नाही। 2021च्या संपामध्ये अगोदरच एसटी कर्मचाऱ्यांना 5,000, 4,000 आणि 2,500 वाढ मिळालेली होती। त्याच वाढीमध्ये 1,500, 2,500 आणि 4,000 रुपये टाकून 6,500 रुपये मूळ वेतनात वाढ झाली म्हणून बातम्या दाखवण्यात आल्या, पण मुळात वाढ झाली 1,500 रुपयांची। खरं तर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन होतं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एवढं वेतन मिळालं पाहिजे, परंतु तो मुद्दा बाजूलाच ठेवून या कृती समितीच्या नेत्यांनी गोड बोलून एसटी कर्मचाऱ्यांना फसवलंय, असाच अर्थ या वाढीतून मिळतोय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं बेसिक नोकरीला लागल्या 19,900 आहे आणि ते पण ड्रायव्हर पदाचं, परंतु एसटी ड्रायव्हर 5-6 वर्ष नोकरी करून देखील त्याचं बेसिक 19,500 रुपये झालेलं नाही। त्यासोबतच राज्य शासकीय क्लर्कचं बेसिक नोकरीमध्ये लागल्या 19,900 आहे, परंतु एसटी मधील क्लर्कचं बेसिक 19,900 व्हायला 8 ते 10 वर्ष नोकरी करावी लागते। आणि त्यासोबतच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं बेसिक सहाय्यक पदाचं 25,500 आहे, ते पण नोकरीला लागल्या आणि आता 6 वर्ष नोकरी केलेल्या एसटी मधील सहाय्यकाचं बेसिक ही आताची 6,500 रुपयाची पगारवाढ धरून देखील सहाय्यक पदाची बेसिक 25,500 पर्यंत जात नाही आणि राज्य शासनातला सहाय्यक पदाचा आता लागलेला कर्मचारी 25,500 बेसिकने त्याची पगार सुरू होते। म्हणजेच 5 ते 6 वर्ष नोकरी केलेला एसटीतला सहाय्यक सध्याच्या घडीला 8,500 रुपयांच्या फरकाने मागे आहे। मग ही लढाई कसली, ज्यात तुम्ही म्हणले होते की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एवढे वेतन मिळवण्यासाठी हा लढा आहे आणि 1,500 रुपयांची वाढ मिळवून अंगावर गुलाल टाकून आपण जिंकलो आहे असं सर्व महाराष्ट्राला दाखवलं, म्हणजे तुम्हाला सर्व एसटी कर्मचाऱ्यांना वेड्यातच काढायचं होतं का? 2016 साली लागलेला सरकारी कर्मचारी आणि 2016 साली लागलेला एसटीचा कर्मचारी आणि ते पण सहाय्यक पदाचा नोकरीला लागताना सुरुवातीलाच यांच्या बेसिक मध्ये जवळजवळ 8,500 रुपयांचा फरक आहे। एसटी कर्मचाऱ्यांना वाटलं होतं की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एवढं वेतन हे संघटनावाले आता तरी मिळवून देतील, परंतु तसं काही झालं नाही। फक्त नवीन कर्मचाऱ्यांना 1,500 रुपयांची वाढ करण्यात आली आणि जुन्या कर्मचाऱ्यांना 4,000 रुपयांची वाढ करण्यात आली। एसटी मध्ये जुने कर्मचारी कमी आहेत आणि नवीन कर्मचारी जास्त आहेत। मग तुम्हीच ठरवा, ही फसवणूक नाही का? खरं तर वेतन आयोग मागणी हीच मागणी रास्त होती, पण कृती समितीच्या वतीने फक्त जुन्या लोकांचाच फायदा करून दिला आणि नवीन कर्मचाऱ्यांचा वापर करून घेण्यात आला। एसटी कर्मचारी बोलत आहेत की या कृती समितीच्या नादाला आता इथून पुढे तरी आम्ही लागणार नाही। 2016 ला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला आणि त्याच वेळी जर एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला असता तर एसटी कर्मचारी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एवढा पगार उचलले असते, परंतु हे संघटनांचे नेते 7वा वेतन आयोगाची मागणी न करता अशा प्रकारे एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहेत, हे आता सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कळून चुकले। वीज कर्मचाऱ्यांच्या एका बैठकीमध्ये सर्वच कर्मचाऱ्यांना 19% भरघोस पगारवाढ मिळते, परंतु कितीतरी करार बुडलेले असताना एसटी कर्मचाऱ्यांना मात्र 8 ते 9% पगारवाढ मिळते। हे अत्यंत चुकीचं आहे आणि एकदम फसवणूक केल्यासारखं आहे। त्यामुळे बहुतांश एसटी कर्मचारी या पगारवाढीच्या निर्णयावर नाराज आहेत आणि कर्मचारी म्हणत आहेत इथून पुढच्या काळात फक्त एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा हीच मुख्य मागणी असली पाहिजे। आणि 7वा वेतन आयोग 2016 साली ज्या बेसिकने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू झाला त्याच बेसिकने एसटी कर्मचाऱ्यांना देखील 2016 पासूनच लागू झाला पाहिजे, तरच एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्यासारखं आहे। तोपर्यंत तरी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे असं म्हणता येत नाही। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच। धन्यवाद।